ज्ञानेश्वरी अध्याय 17 भाग 6. ओम तत्सत या ब्रह्मनामाविषयी भगवंत सांगत आहेत. त्यापैकी ओम आणि तत् या पदांबद्दल सांगून झाले. आता ते सत या पदाविषयी सांगत आहेत. तत् शब्दाने कर्म ब्रह्मरूप झाले की सत हा शब्द वापरावा. या सत शब्दामुळे असत म्हणजे नाशिवंत असे जे विश्व, त्याचा भ्रामकपणा, फोलपणा जीवाला जाणवतो. आणि सत म्हणजे निरंतर अस्तित्वात असणाऱ्या अविनाशी अशा ब्रह्मवस्तूचे रूप, सत्ता हे चोखपणे किंवा दृढपणे कळते. कोणत्याही देशकाल परिस्थितीत त्या सत्वस्तूमध्ये बदल होत नाही. त्याच्या सत्तेवर हे विश्व भासते, हा अनुभव येतो. मग जीवाने आचरलेले, तत् शब्दाने ब्रह्मरूप झालेले ते कर्म, सत या शब्दाने एकरस होते. कर्म, कर्ता, कार्य हे सारे काही सत शब्दाने ब्रह्मस्वरूपच होऊन जाते. कर्ता असा वेगळा राहत नाही. अंतरंग आणि सारे काही ब्रह्मस्वरूप होणे यालाच मोक्ष म्हणतात. म्हणून सत हा शब्द सर्वात महत्त्वाचा आहे. पुढे भगवंत म्हणाले, हा सत शब्द आणखीही एका प्रकारे कर्मावर उपकार करतो. एखादा पापभीरू, शास्त्रभीरू, मुमुक्षू सात्विक कर्मे करतो तेव्हा ती विधिविधानानुसार व्यवस्थित चाललेलीच असतात. पण क्वचित काही कारणाने त्याच्यामध्ये न्यूनता उत्पन्न होते. जसे रथाचा एखादा भाग निकामी झाला तर रथाची गतीच खुंटते. त्याप्रमाणे एखाद्या सात्विक कर्मात काही उणेपण निर्माण झाले तर कर्म संपुष्टात येण्याची भीती असते. पण हा सत शब्द तसे होऊ न देता जणू काही त्या कर्माचा जीर्णोद्धारच करतो. त्याचे म्हणजे त्या कर्माचे हीनपण घालवून टाकतो, शुद्ध करतो सगळे. मृत्यूशयीवर पडलेल्या रोग्याला अमृतासमान दिव्य औषध प्राप्त व्हावे आणि तो आरोग्यसंपन्न व्हावा, त्याप्रमाणे हीनत्व, उणेपण आलेल्या कर्माला सत हा शब्द जणू दिव्यौषधी होतो. परिसाने लोखंडाला सुवर्णपण द्यावे किंवा साध्या ओहोळाला गंगेची भेट व्हावी, तसा हा सत शब्द ग्लानी आलेल्या कर्माला सफळ करतो. सारांश: ओम तत्सत ही त्रिपदे त्या दिव्य अशा परमात्म्य सत्तेचा बोध करून देतात. परब्रह्म जरी उपाधिरहित अगोचर आहे तरीही ओम तत्सत हे त्याचे नाव त्याला प्रत्यक्ष प्रगट करते. हे नाम म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मच होय. म्हणून हे पार्था, कोणतीही कर्मे विधीपूर्वक पूर्णत्वास जावोत अथवा राहोत, ओम तत्सत या मंत्राच्या उच्चारणाने ती कर्त्यासह तत्काळ ब्रह्मस्वरूपच होतात. म्हणून तू देखील कोणतेही कर्म आचरताना ओम तत्सत या ब्रह्मनामाचे उच्चारण करावेस. म्हणजे त्या सात्विक श्रद्धेमुळे तुला आणि यच्च यावत जीवांना जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकावे लागणार नाही. या ब्रह्मनामाच्या उच्चारणा वाचून कोणी कितीही चांगली कर्मे केली तरी सात्विक श्रद्धे वाचून ती व्यर्थ होतात. खडकावर पडलेला पाऊस आणि पेरलेले बीज जसे व्यर्थ जाते, उगवत नाही, तशी ती कर्मेही फलद्रूप होत नाहीत. ब्रह्मनामाशिवाय केलेली कर्मे म्हणजे जणू निरुपयोगी अशी खापरखुंटीच होय. माऊली म्हणतात, त्या घनघोर अशा युद्धभूमीवर अर्जुन मात्र भगवंतांच्या वाणीने तृप्त होत होता, आत्मानंद भोगत होता. संजयाला सुद्धा धृतराष्ट्राला हे सारे सांगताना कमालीचा आनंद होत होता. अर्जुनाच्या निमित्ताने हे सगळे दिव्य ज्ञान आपणा सर्वांना होत आहे याची त्याला अगदी अपूर्वही वाटत होती. अर्जुनाने जणू काही भगवंतांना प्रश्न विचारून आणि विवरण करायला लावून आपल्यालाही सर्वांना मोक्ष मार्गावर आणून सोडले आहे, असेच तो संजय मानत होता. पण शेवटी अर्जुन हा धृतराष्ट्राचा शत्रूच. मग आपण शत्रूची किती बरे स्तुती या राजापुढे करावी,
अशा विचाराने संजयाने आपले बोलणे जरा आवर्ते घेतले. पुढे अर्जुनाने जे काही विचारले आहे आणि त्याबद्दल भगवंत काय म्हणत आहेत याविषयी बोलण्यास त्याने प्रारंभ केला. ती कथा श्रोते हो आता पुढच्या अध्यायात सांगेन. असे म्हणून माऊली आता 18व्या अध्यायाकडे वळत आहेत. हरिओम तत्सत. अध्याय 17वा समाप्त. आता आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण या अध्यायाचा पण सारांश पाहूया. या अध्यायात तसे फारसे तत्त्वज्ञान असे नाही आहे, त्यामुळे अगदी थोडक्यात पाहू. याचे नाव श्रद्धात्रय विभाग योग असे आहे. 3 प्रकारच्या श्रद्धा. नावाप्रमाणे सत्वरजतमात्मक श्रद्धा किंवा एकूण त्रिगुणांची वागणूक कशी असते त्याचे विवेचन इथे आहे. माऊलींनी या अध्यायाच्या सुरुवातीला श्री गुरूंना नमन करूनच प्रारंभ केला आहे. यामध्ये त्यांनी श्री गुरूंना गणेंद्रा असे गणेश रूपाने संबोधले आहे. मागच्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी वेदाज्ञा प्रमाण मानून विधिनिषेध पाळूनच कर्मे करावी अशा विचारावर भर दिला होता. त्यावर अर्जुनाने सर्व शास्त्रे धुंडाळून आपले विहित कर्म करणे हे सामान्य माणसाला कसे शक्य होईल, शिवाय ते काम वेळखाऊ होणार नाही का, असे विचारले. त्यावर भगवंतांनी जे उत्तर दिले ते उत्तर म्हणजेच या अध्यायाचा विषय आहे. भगवंत म्हणतात, शास्त्र जाणता आले नाही तरी केवळ श्रद्धायुक्त अंतःकरणाने कर्मे केली तरी एक वेळ चालते. पण श्रद्धा मुळात जरी शुद्ध असली तरी पुढे ती तशी निर्मळ राहत नाही. प्राण्याच्या अंगचे त्रिगुण त्यात मिसळत असल्यामुळे तिचे स्वरूप बदलत जाते आणि त्रिगुण नेहमी एकमेकांना दडपायलाच बघतात. सत्वगुण वाढला तर रजतम त्याला मागे खेचायला बघतात. त्या जीव प्राण्यात मग ज्या गुणाचे आधिक्य असते तसेच त्याचे वर्तन किंवा श्रद्धा असते. त्याचा स्वभाव त्याच्या बोलण्यावरून कळतो. तर वर्तमानातील त्याच्या भोगावरून त्याचे पूर्वकर्म काय असेल त्याचा अंदाज येतो. आहाराने स्वभाव बनतो. पुढे भगवंत म्हणतात, आहाराने स्वभाव बनतो आणि आहार जसा सात्विक, राजस, तामस असा असतो तशी कर्मेही 3 प्रकारची असतात. त्यात प्रथम आहाराविषयी भगवंतांनी सांगितले. त्यानंतर यज्ञ, दान, तप याविषयी सांगितले. ही कर्मे सात्विकतेने झाली तर मोक्षदायी ठरतात. नुसता देखावा म्हणून राजसतेने केली तर निष्फळ ठरतात आणि दुसऱ्याला त्रास देऊन तमोगुणाने केली तर पापाची धन करतात. पण तरीही सात्विक कर्म हे मोक्षाला नेते हे खरे. तरीही त्यासाठी ज्या 3 मात्रा असलेल्या ब्रह्मनामाचे सहाय्य घ्यावे लागते त्याबद्दल महत्त्वाचे व्याख्यान भगवंत या अध्यायात शेवटी करतात. ती युक्ती कोणती ती सांगतायत. ओम तत्सत हे ते 3 मात्रेचे नाम होय, ब्रह्मनाम. कोणत्याही कर्माच्या आरंभाला ओम हे ब्रह्मनाम उच्चारावे. अंधारात मार्ग दाखवणाऱ्या दिव्यासारखा तो महाशब्द आपल्याला वाट दाखवतो. जेव्हा एखादे कर्म फलद्रूप होण्याच्या अवस्थेला येते तेव्हा मग ते सात्विक महात्मे तत् हा शब्द उच्चारतात. सर्वसाक्षी अशा परब्रह्माला तत् या शब्दाने संबोधले जाते. याचा अर्थ असा की आम्ही केलेले हे कर्म परब्रह्मा तुम्हाला अर्पण असो. हे सारे काही तुमचेच स्वरूप आहे असे म्हणून ते कर्मबंधनातून सुटतात. कर्माचा मळ त्यांच्या अंगी लागत नाही आणि त्यांचे जन्ममरणाचे फेरे चुकतात. तत् या शब्दाने ते कर्म ब्रह्मरूप एकदा झाले की मग सत हा शब्द उच्चारला जातो आणि निरंतर अस्तित्व असलेल्या ब्रह्मवस्तूची सत्ता दृढपणे बुद्धीत ठसवणे किंवा तशी अनुभूती घेणे म्हणजे सत. त्यामध्ये ते कर्म, कर्ता, कार्य हे सारे काही एकरस होते, ब्रह्मरूप होते. असे सारे काही ब्रह्मरूप होणे हाच मोक्ष होय असे भगवंत म्हणतात. त्या कर्मामध्ये जर काही वैगुण्य राहिलेच तरी सत या शब्दाने ते उणेपण निपटले जाते. सारांश,
ओम तत्सत हे त्रिपदी ब्रह्मनाम मोक्षदायी आहे असे जाणावे. त्या ब्रह्मनामाशिवाय त्याच्याशिवाय केली जाणारी सारी कर्मे मग निष्फळ ठरतात. असे सांगून भगवंतांनी ओम तत्सत या ब्रह्मनामाचे महत्त्व आणि तेच कसे मोक्षदायी आहे हे सांगून या अध्यायाची समाप्ती केली आहे. हरि ओम तत्सत. अध्याय 17 समाप्त.